नमस्कार विद्यार्थी व पालक वर्ग. मी प्राध्यापक एस पाटील, डायरेक्टर ॲम्बिशियस अकॅडमी फॉर सायन्स सांगली. सर्वप्रथम मुलांचे खूप खूप कौतुक. नुकतीच 10वीची परीक्षा संपली. SSC बोर्ड असू दे किंवा CBSE बोर्ड असू दे, पण जशी एक परीक्षा संपते तशी आयुष्यातली दुसरी परीक्षा चालू होते. आज हा व्हिडिओ बनवायचं कारण देखील तेच आहे. सर्वात आधी मी जे व्हिडिओ बघतात ते विद्यार्थी व पालकांना सांगू इच्छितो की हा माझा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही. मुलाच्या करिअरसाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजेत, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या मुलाचं पुढचं ॲडमिशन जे आहे ते आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे. मी असं नाही सांगत की तुमच्या मुलाचं ॲडमिशन माझ्या इथेच करा, त्यासाठी तर बिलकुल नाहीये. विद्यार्थी मित्र हो आणि पालक वर्ग, हे बघा, आपल्या मुलाच्या करिअरच्या दृष्टीनं आपण 10वी नंतरचा टप्पा जर बघितला तर हा इतका महत्त्वाचा आहे. इथं झालेली अगदी लहानशी चूक सुद्धा आपल्याला खूप महागात पडणार आहे. का महागात पडणार आहे? आपण दुकानातून एखादे कपडे जरी खरेदी करायला गेलो तरी देखील बघा, तुम्ही 4-5 मॉलमध्ये फिरताय, कपडे पसंत पडताय की नाही बघताय, कपडे ट्रायल देखील करून बघताय. शर्ट व्यवस्थित फिटिंगला बसतो का, पॅन्ट व्यवस्थित फिटिंगला बसतो का, दिसायला चांगला दिसतो का, खूप व्यवस्थित आपण सगळी गोष्टींची पारख करून आपण मग नंतर कपडे खरेदी करतो. पण 10वीचा पेपर झाल्यानंतर ज्या वेळेला आपल्या मुलाचं ऍडमिशन करायची वेळ येते त्यावेळेला आपण काय करतो? आपण आपल्या मुलाचे मित्र कुठे ऍडमिशन घेतले, तो तिथं जातो म्हणताना मी तिथे ऍडमिशन करणार, किंवा याचे 4 मित्र सायन्सला गेले म्हणून मी सायन्सला जाणार, त्याचे 4 मित्र डिप्लोमा ऍडमिशन घेतले म्हणून मी डिप्लोमा करणार, त्याचे 2 मित्र ITI केले म्हणून मी ITI करणार. असं बिलकुल होत नाही. 10वी पर्यंत तरी तुम्हाला कुठला ऑप्शनच नसतो. 1ली ते 10वी पर्यंत जे एज्युकेशन गव्हर्नमेंट द्यायला लागले मला तेच करायचं आहे. आयदर तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये करा किंवा CBSE मध्ये करा. पण 11वी 12वीला लक्षात ठेवा, आपल्याजवळ आर्ट्स आहे, कॉमर्स आहे, सायन्स आहे, डिप्लोमा आहे, ITI आहे, किती ऑप्शन्स आहेत. मग इथं ज्या डायरेक्शनला तुम्ही जाणार आहे तो डायरेक्शन म्हणजे तुमच्या करिअर मधला पुढे येणारा एक तुमची स्वतःची आयडेंटिटी. आता हे बऱ्याच जणांना काही जणांना समजलं नसेल मी काय म्हणतो. आयडेंटिटी ऐकून घ्या. सायन्सला गेलेला मुलगा एकतर इंजिनियर किंवा डॉक्टर होणार. बाकीचे ऑप्शन बरेच आहेत, पण समजा इंजिनियर किंवा डॉक्टर होणार. पण आर्ट्सला गेलेला मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकतो का? कॉमर्सला गेलेला मुलगा इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणजे एकदा तुम्ही आर्ट्स कॉमर्सचा पर्याय निवडला तर तुमच्याकडे हे 2 ऑप्शन बंदच झाले आयुष्यातले. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. 10वी नंतरचा टप्पा हा खूप महत्वाचा आहे. माझ्या मुलाला जमणार नाही सर, माझ्या मुलाला येणार नाही सर, असं जर कोणाच्या डोक्यात असेल तर आधी त्या डोक्यातनं पण काढून टाका. आपण आधीच जमणार नाही म्हणून सगळं शस्त्र खाली टाकून दिली तर आपल्याला काहीच होणार नाही. मुलावरती विश्वास देखील तेवढा ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही जणांना असं असतं की बाबा नाही मला सर सायन्स घ्यायचंय, माझ्या मुलाला सायन्स घ्यायचंय, माझ्या मुलाला इंजिनियर किंवा डॉक्टरच बनवायचंय, पण आता मी अकॅडमी शोधतोय आणि मला अकॅडमी चांगली सापडत नाही. कशी शोधू याची उत्तरं ऐका आता, हे खूप महत्वाचं आहे. हे बघा, आपण आता काय करतोय, आपण ज्या वेळेला एखाद्या अकॅडमीमध्ये चौकशी करायला जातोय त्यावेळेला आपलं पहिलं लक्ष काय असतं मी सांगतो तुम्हाला. पहिलं लक्ष आपलं काय असतं? आपण जाणार पहिला क्लासरूम बघायची इच्छा असते आपल्याला तीव्र. कसे क्लासरूम आहेत, बिल्डिंग कशी आहे, एंट्रन्स जातानाचा कसं आहे, स्टाफ रूम किती मोठा आहे, ह्या गोष्टी आपण सगळ्या बाहेरच्या पहिला बघून आपलं एक मन बनवत असतोय. हा, इथं आपण ऍडमिशन घ्यायचं की नाही घ्यायचं. आणि आपल्याला थोडं जरी असं वाटलं की बाबा अरे नाही बिल्डिंग इतकी काय छान नाही, क्लासरूम पण काय चांगले नाही आहेत, असं नाही तसं नाही, हे नाही ते नाही, आणि मग बाकी सर जीव तोडून जरी काय सांगत असतील आमच्या इथे एज्युकेशन कसं आहे, तर तिकडे आपलं लक्षच नसतंय. अहो साधं गणित आहे. आज आपण 4 व्हीलर आणायला पकडून चला आपण एक कार खरेदी करायची आणि आपण गेलो. आपण पहिला काय बघतो?
तुम्ही मॅक्झिमम पहिला त्याची बॉडीज बघत असताय. गाडी किती मोठी आहे, गाडी किती रुबाबदार दिसते, गाडी कशी आहे. पण गाडीचा इंजिन कसं आहे, परफॉर्मन्स किती आहे, त्याचा टॉर्क किती आहे, मायलेज किती देतं, बाकी टेक्निकल स्पेसिफिकेशन आपण काय बघतो का? नाही बघत. गाडीचा अल्टिमेट रोल काय आहे, एका स्पॉट पासून दुसऱ्या स्पॉट पर्यंत तुम्हाला किती सुरक्षितपणे ते नेणार, हेच महत्वाचं आहे ना, किती सुरक्षितपणे ते नेणार. मग मुलाच्या एज्युकेशन मध्ये पण तुमचा महत्वाचा रोल काय आहे? बाबा तुमचा मुलगा जिथं कुठं जातोय, जिथं कुठं बसून शिकतोय, तिथं त्याला ते किती टक्के समजतं हे महत्वाचं आहे ना, की तिथली बिल्डिंग, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर, तिथले क्लासरूम्स, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट नाहीत. त्याला किती समजतं हे महत्वाचं आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हणलो, कपडे खरेदी करायला गेल्यानंतर आधी तुम्ही 3-4 दुकानात जाता, ते ट्रायल करून बघता, पसंत पडलं तर मग घेता. आता देखील आपल्याला तेच करायचं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त. तुम्ही अशा अकॅडमीमध्ये जा जिथं तुमच्या मुलाला फ्री मध्ये आधी कोचिंग दिलं जाईल. फ्री मध्ये पूर्ण 1 महिना तरी ऍटलिस्ट. आहेत अशा अकॅडमी, बरं का, आहेत अशा अकॅडमी. सांगलीमध्ये पण आहेत, कोल्हापूरमध्ये आहेत, सगळ्या ठिकाणी नाही आहेत. हे बघा, ज्याला आपला माल विकणार नाही याची भीती असते, तो काही करून त्याचा माल कमी किमतीत किंवा डिस्काउंट देऊन काही करून तुमच्या गळ्यात घालणार आणि आधी पैसे घेणार. आणि नॉन रिफंडेबल, बरं का, एकदा विकलं की परत घेणार नाही. मग तुम्ही ओळखा त्याच्या मालाची क्वालिटी काय असणार. तसंच ऍडमिशन करताना जिथं कुठं तुम्हाला आधी पैसे भरा मगच ऍडमिशन घेणार असे म्हणले तर ओळखायचं प्रॉब्लेम आहे. 11वी-12वी दोन्ही वर्षाची फी एकदम भरला तर तुम्हाला इतकं डिस्काउंट देतो म्हणले, ओळखायचं प्रॉब्लेम आहे. कारण तुम्ही काय करूच शकत नाही. एकदा फीस भरला, तुमचे पैसे तर गेले, मग तुमचा मुलगा तिथं राहायला काय आणि बाहेर गेला काय, काही फरक पडतो कोणाला. पण जर एका अशा ठिकाणी तुम्ही असाल जिथं तुम्ही तुमचे पैसेच पूर्ण भरलेले नाहीये, शिवाय 1 महिना आधी आपला मुलगा तिथं जातोय, लेक्चर ट्रायल बघतोय, त्याला लक्षात आलंय की बाबा ही अकॅडमी चांगली आहे का नाही माझ्यासाठी, आणि मग तुम्ही तिथे जाऊन ऍडमिशन केला तर ते जादा फायद्याचं ठरेल ना. शिवाय फीज जी भरताय ती 11वीची 11वीला आणि 12वीची 12वीला, दोन्ही एकदम एकाच वर्षी भरायची गरजच नाहीये. जेणेकरून 11वीला तुम्हाला असं वाटलं की बाबा इथे एज्युकेशन चांगलं नाहीये, तुम्ही 12वीला चेंज करायला पाहिजे. ह्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतंय. बर, आता सर हे सगळं तुम्ही काय सांगताय? साहजिकच आहे. हे बघा, इतक्या अकॅडमीज आहेत, इतक्या शिक्षण संस्था आहेत, प्रत्येकांचा बिझनेस माइंड आहे, प्रत्येक जण विचार करतात, प्रत्येक जण घरोघरी जाऊन ऍडमिशन करायला लागलेत, घरोघरी जाऊ. अँबिशियस अकॅडमी कोणत्याही घरी ऍडमिशन करण्यासाठी जात नाही. अँबिशियस अकॅडमीचे कोणतेही टीचर घरी जाऊन काउन्सिलिंग करून एकाच्या 10 गोष्टी सांगून मुलाला घेऊन येत नाही. अँबिशियस अकॅडमीचे फक्त 40 ऍडमिशन्स दरवर्षी असतात, 11वी 40, 12वी 40. पण जी मुलं येतात, जी 40 मुलं येतात, ती 40 मुलं फक्त माउथ पब्लिसिटीने आलेली असतात किंवा असे काही व्हिडिओज मार्केटमध्ये आम्ही आहे हे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही पाठवलेले असतो त्यावरून. बरं, आपल्या अकॅडमीचा रिझल्ट देखील मी तुम्हाला सांगतो. आज मी जवळपास 18 वर्ष आणि माझे पार्टनर आहेत प्रवीण पाटील सर, ते 18 वर्ष आम्ही 11वी 12वी आणि इंजिनिअरिंगच्या मुलांना शिकवलेलं आहे. आमचा सगळा स्टाफ सुद्धा तेवढाच वेल एक्सपिरियन्स्ड आहे. आपली मुलं आज MPSC UPSC सिलेक्टेड आहेत, चांगल्या चांगल्या पोस्टवरती काम करतायत. जवळपास नाही म्हटलं तरी 40 ते 45 आमचे विद्यार्थी आता MPSC सिलेक्टेड आहेत. त्यांचे लेक्चर आपण आपल्या मुलांवरती लावलेले. हा मुलांचा पण फीडबॅक आहे. काही मुलं आपली MS करतायत विदेशामध्ये जाऊन, काही मुलं तिथं सेटल झालेत. IIT NIT मध्ये झालेले आपले ऍडमिशन्स आहेत. मेडिकल कॉलेजला चांगल्या चांगल्या ठिकाणी गेलेले देखील मुलं आहेत. आणि हे फक्त 40च्या बॅच मधून आहे. मी 400 आणि 500 विद्यार्थींच्या बॅच मधून हा रिझल्ट नाही सांगत तुम्हाला. COEP पुणे, PCCOE रावत, वालचंद कॉलेज, ह्या सगळ्या चांगल्या चांगल्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पण झालेले आपले दरवर्षाचे ऍडमिशन्स आहेत. आणि अगदीच रिसेंटली तुम्हाला सांगायचं झालं, हा फुल प्रूफ होता. हा फुल प्रूफ मी तुम्हाला सांगतो. आता जे पेपर झाले आपले बोर्डाचे 2026चे,
त्या 2026च्या बोर्डाच्या पेपरच्या आधी 11वीची आपली जी मुलं आहेत, आत्ताची 11वीची मुलं आहेत, त्या 11वीच्या मुलांच्या समोर आपण एक क्वेश्चन बँक रिलीज केला होता आणि मुलांना सांगितलं होतं की यातलेच क्वेश्चन्स पडणार. आणि ज्या वेळेला पेपर झाला पुढच्या एका तासांमध्ये आपण सगळं अनालिसिस करायला बसलो होतो, 90% प्रश्न जे आहेत, 90% प्रश्न ती सगळी त्या क्वेश्चन बँक मधली होती. इतकं डीप मध्ये आपण सगळं अनालिसिस करून पोरांना देतोय. आणि याचाच एक रिझल्ट म्हणून आपल्याला 2023ला प्राईड ऑफ सांगली प्राईड ऑफ सांगली 104.2 FM आणि दैनिक भास्कर यांच्यातर्फे एक अवॉर्ड दिला गेला होता, बेस्ट रिझल्ट सांगलीमध्ये देणारी अकॅडमी म्हणून. त्यानंतर याच वर्षी आपल्याला आता मार्चमध्ये एक अवॉर्ड मिळतोय, ज्याच्यामध्ये बिग FM 92.7 कडून आपल्याला क्वालिटी एज्युकेशन देणारी संस्था सांगलीमधून आपलं ISO 9001-2015 प्रमाणित सर्टिफिकेट आहे. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यावरती मी आता इतका सगळं डीप मध्ये तुम्हाला डिस्कस नाही करू शकत. पण आपली एक बॅच 30 मार्च 2026ला फ्री फाउंडेशन बॅच 1 महिना पूर्णपणे फ्री मध्ये सुरुवात होते. आधी या लेक्चरला बसा, लेक्चर बघा, लेक्चर आवडलं तरच मग नंतर ऍडमिशन करायचं आहे, तोपर्यंत कुठलंही ऍडमिशन करायचं नाही. ही बॅच आपली 30 मार्चला चालू होते. तर मला आपल्याला इतकंच सांगायचं आहे, तुम्ही येऊन लेक्चर ऑब्झर्व करा आणि मग नंतर आपल्या ऍडमिशनचा विचार करा. धन्यवाद.